सिरसाळा गावात भूविवाद पेटला, पण प्रशासनाचा संयमी निर्णय. गट क्रमांक 343च्या मोजणीवर न्यायालयीन प्रक्रिया संपेपर्यंत स्थगिती. सिरसाळा येथील गट क्रमांक 343 मधील 1 हेक्टर 20 आर जमिनीच्या मोजणीवरून गावात मागील काही दिवसांपासून तणावाचं वातावरण होतं. या प्रकरणात तहसीलदार कार्यालयाने महत्त्वाचा निर्णय घेत मोजणी रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. फेरोज खा, करीम खा पठाण व इतर ग्रामस्थांनी 27 जून रोजी प्रशासनाकडे अर्ज सादर करून ही मोजणी तात्काळ थांबवावी अशी विनंती केली होती. या अर्जांची दखल घेत तहसीलदार व्यंकटेश मुंडे यांनी आदेश काढले. सदर भूखंड प्रकरण सध्या न्यायप्रविष्ट आहे, त्यामुळे कोणतीही मोजणी किंवा हस्तक्षेप सध्या होऊ नये. पुढील कार्यवाही 5 ऑगस्ट 2025 नंतरच करण्यात यावी. तोपर्यंत सदर जमिनीस जैसे थे स्थितीमध्ये ठेवण्यात यावे असे स्पष्ट आदेशात नमूद करण्यात आले आहे. या निर्णयामुळे गावात अनावश्यक वाद, चर्चा आणि संघर्ष होण्याची शक्यता टळली आहे. भूमी अभिलेख कार्यालयाला देखील याबाबतचे अनुपालन अहवाल सादर करण्याचे निर्देश देण्यात आले आहे. याबाबत तेथील सामाजिक कार्यकर्ते आणि शिरसाळा येथील काही रहिवाशांनी दिलेल्या प्रतिक्रिया जाणून घेऊयात. या संपूर्ण बातमीचा आढावा घेतला आहे सिरसाळा येथून अतुल बडे यांनी. अतुल्य महाराष्ट्र न्यूजच्या नवनवीन अपडेट्स पाहण्यासाठी आत्ताच चॅनलला सबस्क्राईब, बातमीला शेअर आणि बेल आयकॉनला ऑन करा. लोढा हा झोपेतून उठला. तो झोपेतून यासाठी उठला की विद्यमान परिस्थितीमध्ये जे असणारे अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांना, मग ते तहसीलदार व्यंकटेश मुंडे असतील किंवा आमचे विद्यमान पोलीस स्टेशनचे API सन्माननीय धैफळे साहेब असतील, यांनी जो प्रकार केला तो अतिशय निंदनीय आणि चुकीचा आहे. कारण रॉलेट कायद्यासारखा त्यांनी कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल या सदराखाली या परिसरातल्या मुख्य रस्त्यालगत असणारे सर्व दुकानं किंवा जे व्यापारी प्रतिष्ठान आहे ते बंद केलं. हे कुठल्या आधारावर केलं? जनतेला इथं रोष व्यक्त करण्यासाठी येण्यासाठी देखील मज्जाव करण्यात आला. हा जो त्यांनी काल स्टँड घेतला तो अतिशय बेजबाबदार आणि चुकीचा आहे. याचा मी सर्वप्रथम पहिल्यांदा या ठिकाणी जाहीर निषेध करतो. आणि ही जी पोलिसिंग झालेली आहे या संदर्भात गावकऱ्यांना, मी समस्त गावकऱ्यांना एक विनंती करणार आहे, निवेदन करणार आहे की आपण जो हा लढा आहे तो आमचा कुणाचा लढा नाही, हा सगळ्या गावाचा आहे. हे पहिल्यांदा आपण लक्षात घेतलं पाहिजे. आपण सगळ्यांनी वेळोवेळी जे आपण मोर्चे किंवा आंदोलन या संदर्भात निदर्शने करणार आहोत तर ते सर्वच लोकांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं अशी या ठिकाणी माफक अपेक्षा व्यक्त करतो. आणि हा जरी लढा आम्ही मर्यादित लोकांनी लढला असला तरी तुमच्या बळाशिवाय आम्ही हे करू शकत नाहीत. तुमचं बळ आमच्या पाठी, सगळ्यांच्या पाठीशी आहे हे गृहीत धरून आम्ही या लढ्यामध्ये सामील झालेलो आहोत. आणि याही पुढे आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं आम्हाला बळ देऊन हा लढा यशस्वी करावा. कारण हा जात दांडगा आणि धनदांडगा जो आहे, धनाच्या बळावर धनदांडगा आहे तो डॉक्टर लोढा, आणि त्यांनी त्या धनाच्या बळावर हे सगळी प्रक्रिया राबवण्याचं काम सुरू केलेलं आहे. मग तुमच्यात आणि आमच्यात अनेकामध्ये अनेक वेगवेगळे मुद्दे घालून आपस में बैर कैसा होगा ये पूरी कोशिश वो करने जा रहा है. ये जो उसके अफवाह है इसके ऊपर भरोसा न करते हुए ये आंदोलन को समर्थन दे, ये ऐसी अपील करते हुए मैं यहाँ पर मेरे 2 शब्द समाप्त करता हूँ. ना समलोगे तो मिट जाओगे, दास्ताना होगी तुम्हारी दास्तानों में. ना समलोगे तो मिट जाओगे, दास्ताना होगी तुम्हारी दास्तानों में. जर इतिहास आपल्याला लिहायचा असेल तर इतिहास घडवावा लागेल, त्याशिवाय तुमची ओळख राहणार नाही. कारण सिरसाळा हे आमच्यावर वेगवेगळ्या माध्यमानं नेतृत्व करतायत. म्हणून माझं असं म्हणणं आहे आपल्याला की आपण सगळ्यांनी जागृत राहिलं पाहिजे. आपलं नेतृत्व, आपल्या गावचा विकास करण्यासाठी आपल्या नेतृत्वाला पाठबळ दिलं पाहिजे. आत्ताच नसीबभाईनं जे सांगितलेलं आहे की ह्या आंदोलनाला अनेकांनी सांगितलं की बाबा हे आंदोलन जे आहे ते नामदार धनंजय मुंडे मोजणीचं जे काम आहे त्यांच्या माध्यमातून होत आहे. ही अतिशय अफवा आहे. आणि आदरणीय साहेबांनीच काल आमच्या आंदोलनाला पूर्ण बळ दिलं आणि त्या बळामुळंच तहसीलदार लोढा यांनी सिरसाळा येथे मोजणीसाठी पोलीस बळाचं आणि प्रशासन आपले महसूल विभागाचा जे उपयोग करून घेतला होता त्याचा आम्ही पहिलं जाहीर निषेध करतो. त्यानंतर काल आम्हाला पोलीस प्रशासनानं आम्ही हे काम म्हणजे मोजणी रोखण्यासाठी व त्याला आमची मालकी, ग्रामपंचायती मालकी असताना दाखविल असताना सुद्धा त्यांनी रामदादा यांना आणि
नसीबबाई, फिरोजबाई, नदीमबाई, नईमबाई यांना म्हणजे फरकटत पोलीस स्टेशनमध्ये नेलं. त्याचा आम्ही पहिले जाहीर निषेध करतो. आज असे लोढासारखे कित्येक लोक आपल्या गावामध्ये येते आणि आपल्या म्हणजे आपलं गाव आज गायरांमध्ये आणि शासकीय जागेसाठी खूप महत्त्वाचं झालेलं आहे. बाजारपेठ ही आपली मोठी झालेली आहे. त्यामुळे सर्व आजूबाजूचे लोकांचे व धनदांडगे लोकांचं या जमिनीवर शिरसाळ्यावर त्याचा डोळा